रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। श्री साई कृपा पतसंस्थेच्या नवीन शाखेचं उद्घाटन आज आपल्या निमगाव सावा गावामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, साई कृपाचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सर्व सभासद आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, साई कृपा पतसंस्थेची ही 7वी शाखा आपल्या निमगाव सावा गावामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी चालू होत आहे। 7वी शाखा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कळून येतं की संस्थेची प्रगती किती आहे। त्याचप्रमाणे संस्थेवरती सभासदांचा आणि या कार्यचालकांवरती जो विश्वास सभासदांनी ठेवलेला आहे त्याचं उदाहरण आज ही 7वी शाखा या ठिकाणी होत आहे। मी स्वतःसुद्धा या संस्थेचा सभासद मागील 5 वर्षापासून आहे। पतसंस्थेचा कारभार मी जवळून पाहिलेला आहे। आमच्या बोरी शाखेमध्ये, बोरी या ठिकाणी सुद्धा साई कृपा पतसंस्थेची शाखा आहे। आणि जसं या ठिकाणी विजू शेट्टी सांगितलं की यांच्या साई कृपाच्या ज्या पण शाखा जिथे ओपन होतात त्या अतिशय देखण्या असतात। आणि खरं तर हे फक्त आपल्या गावापुरतीच नाही तर तालुक्याला मॉडेल दाखवणारं साई कृपा पतसंस्था आहे। मी सुद्धा ज्यावेळेस स्वतः संस्था चालू करत होतो त्यावेळेस मी अशीच संस्थेमध्ये व्हिजिट केली आणि त्याच्यानंतरच मी पाहिलं की संस्था अशा अट्रॅक्टिव्ह होऊ शकतात। कारण पूर्वीच्या काळात आपण पतसंस्थेमध्ये जात असताना लोकांना त्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत नसायच्या। संस्थेची जर आपण बेल्ला शाखा जर पाहिली तर ती एका बँकेपेक्षा पण कमी नाही, इतकी छान शाखा साई कृपाच्या। त्याच्या मागे त्यांचं निश्चित रूपाने विजन आहे आणि या संस्थेचा कारभार अतिशय चांगला आहे। आमचे चुलते देखील या संस्थेमध्ये सल्लागार म्हणून काम करतात, केशवांना काळे। त्यामुळे या संस्थेची निश्चित रूपाने प्रगती या ठिकाणी निश्चित रूपाने होत राहणार आहे। या संस्थेचे जे संचालक मंडळ आहेत त्यांना मी निश्चित रूपाने धन्यवाद देतो की आज 7 शाखा, म्हणजे आम्ही सुद्धा देखील एका शाखामध्येच आता कंटाळलेलो आहे, पण 7 शाखा करणं म्हणजे सोपं नाही। त्याप्रमाणे आज आता या ठिकाणी आता समजा मी जिल्हा परिषदला लढवणार आहे अतुल दादा, या 2 महिन्यामध्ये इतक्या जामीनकीच्या फायली, इतक्या मॉर्गेजच्या फायली आलेल्या आहेत, तर नाही म्हणायचं कसं। तर त्याप्रमाणे कारभार करताना खूप लक्ष देऊन करायला लागतो आणि साई कृपा पतसंस्थेचे ते कारभार निश्चित रूपाने चांगला आहे। या संस्थेची प्रगती निश्चित रूपाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने होणारच आहे। आपल्या सर्वांच्या वतीने, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळींच्या वतीने संस्थेला मी आजच्या या दिनी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो।